प्रेषितांची कृत्ये याचा दुसरा अध्याय आणि 22 ते 24 आपण वाचलेला आहे. प्रेषितांची कृत्ये ह्याचा दुसरा अध्याय 22 ते 24 आणि याचं टायटल रिजेक्शन टू रेझरेक्शन. रिजेक्शन टू रेझरेक्शन हे आपण घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे हा अध्याय पेंटेकॉस्टच्या वेळेचा आहे. पेत्राचं भाषण त्यामध्ये आहे आणि 11 प्रेषितांबरोबर उभं राहून तो यहुदी लोकांना व यरूशलेमच्या रहिवाशांना संदेश देत आहे. ख्रिस्ताबद्दल केलेली भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली हे जुन्या करारातील वचनांद्वारे तो त्या आधारे यहुदी लोकांना पटवून देत आहे, इस्रायली लोकांना तो पटवून देत आहे. आज आपण पूर्ण नाही परंतु फक्त ह्या 3 वचनांवर आपण मनन करणार आहोत. वचन 22, 23 आणि 24. मागील आठवड्यात आपण पाहिलं, पूर्ण सिरीज आपण पाहिली मागील आठवड्यामध्ये. पाय धुण्याचा कार्यक्रम, त्याआधी पाम संडे, त्याच्यानंतर पाय धुण्याचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर तरुणांनी सुंदर रीतीने 7 उद्गारांवर मनन केलं आणि आज आपण पुनरुत्थान बघत आहोत. सो ही सिरीज कंटिन्युएशनमध्ये आपण पाहत आहोत. प्रभू येशूला क्रूसावर खेळण्यापासून, प्रभू येशूने पाय धुण्यापासून त्याला क्रूसावर खेळण्यापर्यंतची ही सिरीज आपण पाहिली आहे आणि आज आपण पुनरुत्थानबद्दल आत्मिक दृष्टीने पाहणार आहोत. भीतीने येशूचे शिष्य लपून बसले होते कारण त्यांना आता कोणतीच आशा राहिली नव्हती. जे त्याला खेळण्यासाठी आले होते ते देखील हळूवार रीतीने ती गर्दी देखील नाहीशी होत गेली, निघून गेली. पुरुषांना वाटलं गेम ओव्हर. त्यांच्या मर्जीप्रमाणे जे त्यांना करायचं होतं ते त्यांनी पूर्ण केलं असं त्यांना वाटलं. खूप आनंद त्यांना झाला है ना. सैतानाला पण तेवढाच आनंद झाला असेल. सो तेच आपण पुढे पाहूया. वचन 22 मी वाचत आहे. अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली त्यावरून देवाने तुम्हाकरिता पाठविलेला असा तो मनुष्य होता ह्याची तुम्हाला माहिती आहे. पेत्र या ठिकाणी इस्रायली लोकांना सांगत आहे की अहो इस्रायल लोकांनो, इस्रायल लोकांना तो सांगत आहे ह्या गोष्टी ऐका. खूप सुंदर रीतीने, प्रभावी रीतीने तो त्या ठिकाणी संदेश देत आहे. नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, जी अद्भुते केली, जी चिन्ह दाखवली त्यावरून देवाने तुम्हाकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता ह्याची तुम्हाला माहिती आहे. देवाने पाठवलेला, अटेस्टेड बाय गॉड. 3 वचनांवर आपण विचार करत आहोत. पहिलं आहे देवाने पाठवलेला. आता देवाने पाठवलेलं म्हटल्यावर पेत्र फक्त तिथंच नाही म्हणते, तो इस्रायल लोकांना काय सांगते की देवाने पाठवलं, त्याची महत्कृत्य आठवा, त्यांनी केलेले चमत्कारांची आठवण करा. कोणते कोणते चमत्कार केले होते त्यांनी? आंधळ्यांना दृष्टी दिली, लुळ्यांना पाय दिले, अजून जे बहिरे होते ते ऐकू लागले, जे मेलेले होते त्यांना जिवंत केलं. अनेक चमत्कार त्यांनी केले. तर पेत्र त्यांचं लक्ष तिकडे ठेवत आहे की तुम्ही ते आठवा. देवाने पाठवलेला तो होता, त्याची चमत्कारांचं तुम्ही आठवण करा. तो पित्यापासून आलेला होता, पित्याने त्याला पाठवलं होतं. चिन्हाबद्दल सांगायचं तर अधिकारवाणीने तो बोलत होता. चिन्ह चमत्कार करत होता, लोकांना बरं करत होता, लोकांना आरोग्य देत होता. पण फक्त लोकांपर्यंत सीमित नव्हता राहत, तो मंदिरामध्ये देखील अधिकारवाणीने बोलत होता. योहान याचा दुसरा अध्याय 13 वचन जर आपण पाहिलं, योहान कृत शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 13 वचनपासून पुढे तिथे माथाळाला असलेले मंदिराचे शुद्धीकरण, मंदिराचे शुद्धीकरण तिथे लिहिलेलं आहे. श्रमदान नाही बरं, शुद्धीकरण. श्रमदान आपण करत असतो स्त्रिया आहे ना,
स्वच्छता करतो, सगळं झाडून पुसून सर्व घेतो. इथे लिहिलं आहे मंदिराचं शुद्धीकरण. प्रभू येशूने अगदी आवेशानं आणि अधिकार रीतीने मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. त्याने पाहिलं की मंदिरात कुठल्या गोष्टी होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी मंदिरात त्या ठिकाणी आढळल्या. त्याला गुरे, मेंढरे, कबुतरे हे विकण्यासाठी आणले होते. आता लोक लांबून यायचे, त्याच्यामुळं लोकांना एक कन्व्हिनियन्स राहण्यासाठी की त्यांनी लांब जाऊ नये हे सगळं विकत घेण्यासाठी, म्हणून त्यांनी काय केलं, तिथल्या तिथे सगळी अरेंजमेंट केली. हे सगळे कबूतर, गुरे, डोरे सगळं तिथेच आणून त्यांनी ठेवलं विकण्यासाठी. आणि जेव्हा प्रभू येशूने पाहिलं तर त्यांनी काय केलं, 15 वचन, तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांस मंदिरातून घालून लावलं. दोऱ्यांचा एक कोरडा केला आणि त्यांनी मंदिरातून हे सर्व घालून दिलं. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि कबूतर विकणाऱ्यास म्हणाला, ही इथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. पित्याचं घर कशासाठी असतं? प्रार्थनेसाठी असतं. पित्याचं घर कशासाठी असतं? स्तुती स्तवनासाठी असतं. मग अशी आम्ही पण गात होतो, असं वाटत होतं पुनरुत्थान फक्त ह्या बाजूलाच झालं. पित्याचं घर स्तुती स्तवनासाठी असतं. आपण आठवडाभर जेव्हा घरी असतो, आपण वेगवेगळ्या परिस्थितीमधून जात असतो है ना. अनेक वेळा आपल्याला माहितीही नाही, देवबाप्पांनी कितीतरी वेळेला आपल्याला अपघातातून वाचवलेलं असतं, आपल्याला संकटातून वाचवलेलं असतं, याची आपल्याला कल्पनाही नसते. पण आपण जेव्हा रविवारी चर्चमध्ये येतो त्यावेळेला आपण काय करतो, पूर्ण अंतःकरणाने त्याचं स्तुती स्तवन करतो की देवबाप्पा तू आम्हाला सांभाळलंस, आम्हाला तू आठवडाभर, आम्हाला महिनाभर तू आमची काळजी घेतोस, सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतोस. इतर शहरांमध्ये, इतर देशांमध्ये किती वाईट परिस्थिती आहे, पण इथे आपल्याला किती छान सर्व गोष्टी आशीर्वादित देवबाप्पा करत आहे. त्याचं स्तुती स्तवन अंतःकरणापासून करणं किती महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणीही सांगायला नको तुम्ही हात वरती करा, मोठ्याने गा, नाही, आपल्या अंतःकरणातूनच ते स्तुती स्तवन यायला हवं. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की त्याने सर्व काही उधळून लावले, त्यांनी सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबूतर विकणाऱ्यांना म्हणाला, ही येथून काढून घ्या. आपल्या अंतःकरणात जर स्ट्रेस आहे, आपल्या अंतःकरणात काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या अंतःकरणात वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत, देवबाप्पाला सांगूया, देवबाप्पा हे सगळं काढून टाक आणि तुझ्या स्तुती स्तवनाने आमचं अंतःकरण भरून जाऊ दे. जेव्हा आपलं अंतःकरण त्याच्या स्तुती स्तवनाने भरताना पूर्ण आनंदित होऊन आपण त्याचं स्तुती स्तवन अंतःकरणापासून करत असतो. ही लेकरं किती सुंदर रीतीने त्यांनी पूर्ण चर्चचं वातावरण बदलून टाकलं. सुंदर रीतीने ॲक्शन करून, कोणी करो न करो आम्ही तर करू, आपल्याला तसा विचार करायचा आहे. कोणी बघेल आम्हाला, कोणी काय, असा नाही विचार करायचा आहे. कोणी करो न करो आम्ही देवाचं स्तुतीस्तवन अंतःकरणापासून करू, कारण देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, देवाने आम्हाला सगळ्या गोष्टींचा पुरवठा केलेला आहे, त्यासाठी त्याचं स्तुतीस्तवन करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. पित्याचं घर कोणतं आहे? हे पित्याचं घर आहे का? नाही. पित्याचं घर आपलं हृदय आहे. आपलं हृदय काय आहे? पित्याचं घर. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. वेगवेगळ्या गोष्टी या घरामध्ये, पित्याच्या घरामध्ये आणू नका. वेगवेगळ्या गोष्टींनी आपलं पित्याचं घर भ्रष्ट होऊ देऊ नका. हे मंदिर आपल्याला देवबाप्पाने दिलेलं आहे, त्याचं स्तुतीस्तवन एकत्र करण्यासाठी, सहभागितेमध्ये येण्यासाठी. पण इथे मात्र परमेश्वर म्हणतात की माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. जे काही आहे ते देवाला सांगा, काढून टाक देवबाप्पा, आमचं अंतःकरण तुझ्या स्तुतीस्तवनाने भरून जाऊ. आपण फक्त देवबाप्पाकडे प्रार्थना करत असतो, पण प्रार्थना कमी आणि स्तुतीस्तवन जर जास्त केलं तर देवबाप्पा ती प्रार्थना ऐकणार आहे. कारण त्याला आपली प्रार्थना माहिती, आपण काय प्रार्थना करणार आहोत. पण तो आपल्याकडून जास्त काय अपेक्षा करतो?
आपण त्याच्याकडे मागावं ही अपेक्षा नाही करत, आपण त्याला स्तुती स्तवन द्यावं ही अपेक्षा तो करत असतो. तर ह्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका हे त्याने तिथल्या लोकांना निक्षून सांगितले. मंदिराविषयीचा त्याचा आवेश आणि त्याने केलेल्या चमत्कारांना पाहून यहुद्यांचा अधिकारी निकदेम, पुढच्याच अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, निकदेम हा देखील परुषी होता, इस्रायलचा टीचर होता तो, आणि तो त्या ठिकाणी आला. लोकांकडून त्याने ऐकलं, मंदिराचं शुद्धीकरण केलं प्रभू येशूने, वेगवेगळे चमत्कार केले, ते ऐकण्यासाठी, ते पाहण्यासाठी निकदेम देखील तिथे आला. आणि तो त्या ठिकाणी म्हणत आहे, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. वचन 2. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. देवाने पाठवलेला तो होता. जी चिन्ह तो करत होता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. इथे पेत्र तेच सांगत आहे यरूशलेम रहिवाशांना की तो देवाने पाठवलेला होता, त्याच्यावर विश्वास ठेवा. अनेक वेळा प्रभू येशू आपण पाहतो, अनेक वेळा सगळेच वचन नाही घेताना, पण अनेक वेळा तो आणि पिता एकच आहे असे प्रभू येशू लोकांना सांगत असतो. वलांडन सणापूर्वी आपण मौंदी गुरुवारच्या दिवशी पण पाहिलेलं आहे ना, शेवटलं भोजन करते वेळेस येशूने उठून पाय धुतले शिष्यांचे. त्यामध्ये यहुदा इस्करियोत पण होता. पाय पण धुवून घेतले त्यांनी येशूकडून घास पण भरून घेतला. आणि तिथे सुरुवातीलाच लिहिलेलं आहे, योहान सुवर्तमान ह्याचा 13वा अध्याय जर आपण काढलं, योहान सुवर्तमान ह्याचा 13वा अध्याय बघा. वलांडन सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. सैतानाने काय केलं? यहुदा इस्करियोतच्या मनामध्ये विचार घालून दिला होता की ह्याला आता धरून द्यायचे. बघा सैतान काय करतो, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये घालतो, ह्याला आपल्याला धरून द्यायचे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की 27 वचन, आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. आधी सैतानाने त्याच्या मनामध्ये विचार घातला, प्रभूने त्याला घास भरवला आणि सैतान त्याच्यामध्ये शिरला. पण सैतान अजून ॲक्टिवेट झाला नाही, तो काहीच करू शकत नव्हता. पुढे जेव्हा प्रभूने त्याला म्हटले की 27 वचन, आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला, मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक. कोणाला म्हणाला? यहुदा इस्करियोतला नाही, यहुदा इस्करियोत मध्ये जो सैतान शिरला होता त्याला प्रभू म्हणत आहे, तुला जे करायचे आहे ते लवकर करून टाक. म्हणजे त्या सैतानाला प्रभूची परमिशन घ्यावी लागली. प्रभूच्या परमिशन शिवाय तो काही करू देत नव्हता. इयोबाच्या बाबतीत असंच घडलं आहे ना. इयोबाच्या बाबतीत इयोबाचं सर्वस्व नष्ट करण्याचा सैतानाने विचार केला. हा खूपच देव बाप्पाची स्तुती करतो, आणि त्याला देवाची परमिशन घ्यावी लागली. इथे देखील प्रभू येशू परमिशन देताना दाखवत आहे की तो देवाने पाठवलेला आहे. प्रभूला देवाने पाठवलेला होता, आणि तो देखील देवासारखीच सैतानाला परमिशन देत आहे. त्याच्या परमिशन शिवाय सैतान काहीच करू शकत नाही. प्रभू येशूला आपल्यासाठी पाठविण्याची प्लॅनिंग पूर्णपणे देवबापाने केली. आणि ती प्लॅनिंग कधी केली होती? जुन्या करारामध्ये
उत्पत्तीमध्ये ती प्लॅनिंग केली होती, एदेन बागेत ती प्लॅनिंग देवबापाने केली होती. उत्पत्ती ह्याचा 3 अध्याय 15 वचन आपण वाचूया. कोणी वाचेल? उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन. थँक्यू. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती, ह्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. प्लॅनिंग कधी केलं होतं? उत्पत्तीमध्ये. जेव्हा पहिलं पाप झालं, देवबापाची आज्ञा मोडली आदम हवाने, तेव्हा एदेन बागेतच देवबापाने सांगितलं, एदेन बागेतच देवबापाने ते प्लॅनिंग केलं की ह्या सर्पाचं डोकं फोडण्यासाठी मी माझा एकुलता एक पुत्र पाठवणार आहे. आणि त्याचं फुलफिलमेंट, त्याची पूर्तता आपल्याला नवीन करारामध्ये दिसते. दुसरा मुद्दा आहे लोकांनी नाकारलेला. पहिला मुद्दा होता देवाने पाठवलेला, दुसरा मुद्दा आहे लोकांनी नाकारलेला. पुन्हा एकदा प्रेषितांची कृत्य याचा 2 अध्याय आणि वचन 23 आपण वाचूया. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. पेत्र किती बोल्ड प्रकारे, अजिबात घाबरत नाहीये, त्यांना म्हणत आहे की तो देवाच्या ठाम संकल्पानुसार, ही तर देवाचं प्लॅनिंग होतं, हे देवाचं डिवाइन प्लॅनिंग होतं, व पूर्वज्ञानानुसार. पूर्वज्ञानानुसार म्हणजे ही ऑलरेडी प्रॉफेसी करून ठेवली होती, ह्या गोष्टी ऑलरेडी सांगून ठेवल्या होत्या की तो येणार आहे. तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. पेत्र डायरेक्ट त्यांना पॉइंट आउट करत आहे, यरुशलेम रहिवाशांना, यहुद्यांना पॉइंट आउट करत आहे, त्यांच्याकडे बोट करत आहे. तो तुमच्याकडं पाठवला होता, तो देवाच्या संकल्पानुसार आला होता, पूर्व ज्ञानानुसार आला होता. तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही काय केलं? त्याला अधर्म्यांच्या हाती दिलं आणि वधस्तंभावर खिळून मारलं. लोकांनी नाकारलेला. दुसरा मुद्दा, जीसस वॉज रिजेक्टेड बाय मेन. पहिला देवाने पाठवलेला, अटेस्टेड बाय गॉड, रिजेक्टेड बाय मेन, लोकांनी नाकारलेला. प्रभू येशू चिन्ह चमत्कार करत होता, अधिकारवाणीने बोलत होता, मोठा जमाव त्याच्या मागे मागे जात होता. शास्त्री व परुषी प्रभूची परीक्षा पाहण्याकरता अनेक वेळा त्याला शब्दांमध्ये पकडत होते, अनेक वेळा त्याला शब्दांमध्ये पकडण्याचा ते प्रयत्न करत होते. प्रभू येशू देखील शास्त्री व पुरुषी ह्यांचा भयंकर शब्दाने निषेध करतो, हे आपण मत्ते 23 मध्ये पाहतो है ना. त्यांच्या चुका त्यांना तो दाखवून देतो. जरी तो देवाच्या राज्याबद्दल सांगत होता तरी ते त्याला देवाने पाठवलेला म्हणून स्वीकारत नव्हते. शास्त्री पुरुषी, देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे, मसीहाची वाट पाहणारे, देवाचं प्रत्येक वचन काटेकोरपणे पाळणारे हे लोक त्याला ओळखूच शकले नाही की तो आलाय, त्याच्या वेळेनुसार तो आलेला आहे. तो देवाच्या राज्याची घोषणा करतोय तरी सुद्धा ते तिकडे दुर्लक्ष करत आहे. देवाने पाठवलेला आहे तो, तरी ते त्याचा स्वीकार करत नाही. रिजेक्टेड बाय मेन, मनुष्याने नाकारलेला. योहान कृष्णवर्तमान ह्याचा जर 11वा अध्याय आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपण बघतो, त्याचं टायटलच आहे मृत लाजराला जिवंत करणं. मृत लाजराला जिवंत करणं. जेव्हा प्रभूने लाजराला कितव्या दिवशी उठवलं? कितव्या दिवशी उठवलं?
त्याची बॉडी पूर्ण सडून गेली होती, दुर्गंध येत होता. आणि मरिया, मार्था दोघी बहिणी रडत होत्या आपल्या भावासाठी आणि प्रभूला म्हणत होते, तू इथे असतास तर आमचा भाऊ मेला नसता. पण प्रभू तिथे सांगत आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि जेव्हा त्याने आपण पाहतो की जेव्हा त्याने लाजराला हाक मारली, लाजरा बाहेर आहे, आणि लाजर तसाच ज्या वस्त्रांनी त्याला बांधला होता तसाच जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं. मृत लाजराला ह्याने उठवलं. किती ह्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य. पण बघा, तरी शास्त्री परुषी यांचं अंतःकरण अजूनही कठीण. चमत्कार पाहिले, ख्रिस्त त्याच्या राज्याची सुवार्ता गाजवत आहे, ते ऐकत आहेत. मृत लाजराला बरं केलं हे ते पाहत आहेत. मोठा जमाव ख्रिस्ताच्या मागे चालला आहे हे ते पाहत आहेत. आणि ते काय म्हणत आहेत बघा, 11वा अध्याय, योहान शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 47 वचन. ह्यावरून मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरून म्हटले, आपण काय करीत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील. कसली भीती आहे बघा ह्या लोकांना. आपण काय करत आहोत? तो तर खूप जोरात चाललाय पुढे. पुष्कळ लोक, मोठा जमाव त्याच्या मागे मागे चाललाय. जमाव बघा कुठे आहे? प्रभूच्या मागे. कारण प्रभू त्यांची भूक पण भागवत आहे, त्यांना बरं करत आहे, त्यांना आरोग्य देत आहे. जमाव प्रभूच्या मागे चालला आहे. आणि इथे शास्त्री परुषी रेस्टलेस झालेल्या, की काय करावं ह्याचं, असं ते म्हणत आहेत. आणि त्यांना त्यांच्या पोझिशनची चिंता लागली आहे. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील. तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य, जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, तुम्हाला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हास हितावं आहे. आता हे कैफाचे स्वतःचे शब्द नव्हते, पुढे लिहिले आहे. हेही तुम्ही लक्षात आणत नाही. हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता, म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्रांकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलासही जमवून एकत्र करावे ह्याकरता. ह्यावरून 53 वचन, ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. प्लॉट सुरू झाला प्रभूला मारण्याचा. कट त्यांनी सुरू केला, प्लॅनिंग सुरू केलं कसं मारायचं. डायरेक्ट तर त्यांना मारता येत नाही. शास्त्री परुषी सर्व गोष्टी प्रभूबद्दल ऐकून, त्याची अधिकारवाणीने बोलणं ऐकून देखील त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. मृत लाजराला जेव्हा त्यांनी मेलेल्यातून उठवलं, हे तडफडून उठले की असं कसं शक्य आहे? हा एवढ्या अधिकारयुक्त कसा हा चमत्कार करू शकतो? सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे, डिवाइन प्लॅनिंग प्रमाणे चाललं होतं. आणि ह्यांना हे काय करत होते? कट करत होते प्रभू येशूला मारण्याचा. ह्यांना वाटत होतं की आपण काहीतरी करत आहोत, पण हे सगळं देवबापाचं प्लॅनिंग चाललं होतं. आणि त्यांनी हळूवार रीतीने जमावाला देखील त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतलं. यहुदाला देखील, जो शिष्यांमधला एक होता, त्याला देखील त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतलं. त्याला देखील प्रभूच्या विरोधात जाण्यासाठी भाग पाडलं. आणि जेव्हा आता हे पिलाताकडे गेले, पिलाताकडे गेले, त्या ठिकाणी पिलाताने चॉईस दिला त्यांना, बरब्बा की प्रभू येशू. आणि ह्यांनी कोणाची निवड केली? बरब्बा. जो दोषी होता, जो गुन्हेगार होता, ते म्हणाले ह्याला सोडा, पण प्रभू येशूला खिळा. का? घाबरले होते ते प्रभू येशू आमची पोझिशन घेईन.
प्रभू येशूला खिळा, बरब्बाला सोडा. बरब्बा दोषी आहे, बरब्बा गुन्हेगार आहे, तो क्रिमिनल आहे, तरी सुद्धा त्यांनी बरब्बाला सोडण्याची डिमांड केली. अहंकार मनुष्याला किती आंधळ करतो. बरं काय वाईट काय त्याला काहीच कळत नाही. आपलं कोण आणि परक कोण हे त्याला कळत नाही. अहंकार, त्यांना समजलं नाही हा आपलाच आहे, मसीहा आहे. इतका त्यांचा अहंकार त्यांना त्याच्यापासून दूर ठेवत होता. आणि क्लायमॅक्स हा इतिहासातला सर्वात मोठा क्लायमॅक्स आहे, एक्सचेंज. दोषीला सोडणं आणि देवाच्या शब्दाला क्रुसावर खेळणं हा इतिहासातला सगळ्यात मोठा क्लायमॅक्स आहे. विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे जो मॉब त्या ठिकाणी होता ना, जे आक्रोश करत होते, बरब्बाला सोडा, येशूला खिळा, त्या मॉबमध्ये शिष्य नव्हते. त्या मॉबमध्ये शिष्य नव्हते. शिष्य बिचारे लपून बसले होते, कारण त्यांच्या गुरुला क्रुसावर खेळलं होतं. ते असं नाही म्हणाले, अरे गुरु क्रुसावर गेला, आपण काय करायचं आता. आपल्याला तर तिथे मंदिरामध्ये रोखतील, कारण आपला गुरुच नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी स्टॉप होतील आपल्यासाठी, लिमिटेशन्स, रेस्ट्रिक्शन्स येतील आपल्यासाठी, आपण पण ह्या मॉबमध्ये सामील होऊ. अजिबात त्यांनी तसा विचार केला नाही. मॉब म्हणजे काय, ह्यांनी काय सांगितलं की इकडं जायचं, त्यांनी काय सांगितलं की तिकडं जायचं, है ना. लोकांच्या विचारांनी तो घोळका जात असतो, त्याला मॉब म्हणतात. त्या मॉबमध्ये शिष्य नव्हते, कारण कुठेतरी देवबापाचं वचन त्यांच्या अंतःकरणात होतं. म्हणून लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवले नाही, ते चुपचाप लपून बसले. त्यांनी दुसरा काही विचार केला नाही की आपलं पुढे काय होईल. देवाने पाठवलेला तो होता, मनुष्याने त्याला नाकारलं, लोकांनी नाकारलेला, रिजेक्टेड बाय मॅन. तिसरा पॉइंट आहे देवाने उठवलेला, एक्झॉल्टेड बाय गॉड. वचन 24. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवले. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. देवबापाची स्तुती असो, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. शास्त्री, परुषी, यहुदी जरी त्यांनी ख्रिस्ताला मारण्याचा कट केला होता, तरी ती देवबापाची इच्छा होती. देवबाप्पा त्याच्या इच्छेचं जे प्लॅनिंग होतं, त्या प्लॅनिंगमध्ये देवबाप्पा या सर्वांना वापरून घेत होता. त्याची इच्छा हीच होती की जे आपण त्याची निर्मिती आहोत, पुन्हा एकदा आपण त्याच्याशी समेट करावा. त्याला सोडून जे पापामध्ये बहकून गेले होते, त्याला सोडून सैतानाच्या गोष्टींमध्ये लागले होते, जगातल्या गोष्टींकडे अट्रॅक्ट झाले होते, ते सगळं सोडून ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आपण त्याच्याशी पुन्हा एकदा समेट करावा, ही देवाची इच्छा होती. आणि त्याच्यासाठी ही प्लॅनिंग उत्पत्तीपासून देवबाप्पाने केली. सैतानाचं डोकं ठेचण्याची प्लॅनिंग उत्पत्तीमध्येच देवबाप्पाने केली होती. आणि म्हणून देवाने त्याच्या पुत्राला, प्रभू येशूला, निर्दोष कोकरा म्हणून बलिदान दिले आहे. देवबाप्पाने त्याच्या वचनाची पूर्तता केली. आपण स्तोत्र 16 कोणी वाचेल? वचन 10. स्तोत्र 16. हां, थँक्यू. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. दाविदाद्वारे ही भविष्यवाणी देवबाप्पाने करून ठेवली होती. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. लाजराला जेव्हा जिवंत केलं, लाजराचं शरीर ऑलमोस्ट कुजलं होतं, आहे ना, दुर्गंधी येत होती त्याच्यातून.
प्रभू येशूचं शरीर कुजलं नाही. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. दाविदाद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण झाली जेव्हा प्रभू तिसऱ्या दिवशी उठला. याप्रमाणे पुनरुत्थानाच्या पहाटने एक मोठा विजय, द ग्रेट विक्ट्री म्हणून इतिहासात घोषित केलेलं आहे. द ग्रेट विक्ट्री, पुनरुत्थान, रिझरेक्शन. कोणाचंही रिझरेक्शन अजूनपर्यंत झालेलं नाही. पुनरुत्थान अजूनपर्यंत झालेलं नाही. लाजराचं पुनरुत्थान झालं होतं, म्हणजे लाजर 4 दिवसांनी प्रभूने त्याला उठवलं, पण पुन्हा तो त्या ठिकाणी कबरेत गेला, है ना. मनुष्य होता. आणि लाजराला जेव्हा उठवलं, लाजर ज्या वस्त्रामध्ये लाजरला गुंडाळलं होतं त्या वस्त्रासहित लाजर बाहेर आला. प्रभू येशू जेव्हा उठला त्याने ते वस्त्र तिथेच ठेवले आणि गौरवी शरीरात तो बाहेर आलेला. देवबाप्पाची स्तुती असो. अरे मरणा तुझा विजय कुठे, अरे मरणा तुझी नांगी कुठे. आवर लॉर्ड इज अनस्टॉपेबल. मृत्यू पण त्याला थांबवू शकत नाही. कुठलीही कबर त्याला रोखू शकत नाही. पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये आपण चालूया, निश्चय करूया. आपलं हृदय देवाचं घर बनवूया. जो देवाने पाठवलेला होता आपल्यासाठी, हे हृदय त्याला देऊया आणि त्याला सांगू, देवा प्रभू येशू आमच्या हृदयातलं सर्व मलिनता काढून टाक. ज्या ज्या गोष्टी आमच्या हृदयात आहे, जे ओझं आमच्या हृदयात आहे, जे स्ट्रेस आहे, आजारपण आहे, वेगवेगळ्या गोष्टींची चिंता आहे, काळजी आहे, ते सगळं काढ. तुझ्या स्तुती स्तवनाने आमचं हृदय भरून जाऊ दे, आमचं अंतःकरण भरून जाऊ दे. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणूया सर्वांनी, माझे हृदय देवाचे घर आहे. माझे हृदय स्वर्गीय पित्याचे घर आहे. आमेन. आता जेव्हा आपलं हृदय स्वर्गीय पित्याचं घर आहे, तेव्हा आपण काळजी घेणार आहोत की हे घर, आपलं हृदय हे भ्रष्ट होणार नाही. बाकीच्या जगातल्या गोष्टी देवाच्या घरात येणार नाहीत. पाप देवाच्या घरात येणार नाही, कारण जर ते आलं तर ते पित्याचं घर नाही. आणि जर त्या गोष्टी येऊ दिल्या तर मग प्रभू येशू कोरडा घेऊन, दोऱ्यांचा कोरडा घेऊन ते घालून लावेल. ती संधी त्याला देऊ नका. तुम्ही स्वतःच आपल्या हृदयाची काळजी घ्या. प्रभू येशूचे शिष्य बनूया. कोणाच्याही सहज वळवता आपण वळू नये. देवाच्या वचनाप्रमाणे, देवाचं वचन अंतःकरणात ठेवून आपण तसं वागूया. मॉबप्रमाणे इकडे गेला मॉब, तिकडे चाललं, तिकडे गेला तिकडे चाललं नाही. शिष्य, देवाचे शिष्य आपल्याला बनायचं आहे. आणि देवाचे शिष्य फक्त चर्चमध्ये नाही, ओके, फक्त चर्चमध्ये देवाचे शिष्य नाही, सगळीकडे, आपल्या घरात, नातेवाईकांमध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये, सगळीकडे देवाचं शिष्य आपल्याला बनायचं आहे. नाहीतर चर्चमध्ये किंवा बाहेर आपण सगळीकडं खूप छान असतो, पण घरामध्ये आपण कसे असतो ते आपल्या घरातल्यांना माहिती असतं, बाकी कोणाला नाही माहिती. दॅट इज अ सिक्रेट. ओके, सो देवाचे शिष्य बना, प्रभू येशूचे शिष्य बना. आपण प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेलं आहे. शेवटचं वचन आपण मोठ्याने वाचूया. योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन. योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन. सर्वजण एक साथ आपण वाचूया. सर्वांनी काढलं? पाठ आहे, काढायची पण गरज नाही. चलो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. देवबापाची स्तुती असो. देवाने पाठवलेला, मनुष्याने नाकारलेला,
परंतु देवाने उठवलेला असा जो प्रभू आज विजयी प्रभू आहे. आज त्याचा विजय झालेला आहे, त्याचं आपण स्मरण करत आहोत. मनुष्याने जे थांबवण्याचा प्रयत्न केला, देवबापांनी तेच विजयामध्ये बदललं. सो त्या प्रभूची आपण स्तुती आज करत आहोत. आपण त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, आपल्या अंतःकरणात त्याला बोलवूया आणि प्रार्थना करूया की देवबापा, तू आमच्या हृदयाचा ताबा घे, तू आमच्या जीवनाचा ताबा घे, आमच्या पूर्ण विचारांचा, आमच्या अंतःकरणाचा कंट्रोल प्रभू येशू तुझ्या हातात असू दे. ज्या काही मृत गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, त्या मृत गोष्टी काढून टाक आणि तुझं पुनरुत्थान आमच्या अंतःकरणात होऊ दे, ही आपण यावेळेला प्रार्थना करूया.